नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कोबीपासून मस्त खमंग अशी रेसिपी बनवणार आहोत। तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे। तर यासाठी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलाय। यानंतर इथे हिरवी मिरची घेतली। तर जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। यानंतर साधारण अर्धा इंच आलं असं तुकडे करून घेतलंय। अर्धा चमचा जिरे घेतले आणि आता या सगळ्याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर ही पहा जाडसर वाटण तयार आहे। हे आपण बाजूला ठेवूया। आणि इथे मी कोबी घेतला, छान हिरवागार कोबी घेतलाय आणि हा वजनाने साधारण 200 ग्राम आहे। आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर किसणीने हा सगळा कोबी मी किसून घेते। तर हा पहा कोबी पूर्ण किसून झाला इथे। आता हा आपण मोजून घेऊया। तर घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि त्याने हा कोबी मोजून घ्या। तर कोबी मोजून घेतल्यामुळे पुढे आपल्याला जे पीठ यामध्ये घालायचं आहे ते सुद्धा याच वाटीने मोजता येईल। तर इथे हा कोबी मी या परातीमध्ये काढून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे। तर साधारण अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घातली आहे। कोथिंबीरीमुळे कोबीचा उग्रपणा कमी होतो। यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे। यानंतर इथे मी 2 चमचे सफेद तीळ घेतलेत। हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात या रेसिपीमध्ये। आता इथे मी अर्धा चमचा धने जिरे पूड घातले। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता इथे मी बेसन घेतलं आहे। तर ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। तर हे 1 वाटी बेसन सगळं यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे आणि नंतर लागेल तसं आणखी बेसन यामध्ये आपण घालू। तर आधी हे बेसन आणि कोबी सगळं व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने। तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। कोबीला भरपूर पाणी सुटतं, त्याच पाण्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे। तर हे मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। यामुळे आपण ज्या वड्या बनवणार आहोत त्या अगदी खुसखुशीत होतात। यानंतर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। यामुळे छान कुरकुरीतपणा येईल रेसिपीला। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे रवासुद्धा घालू शकता। इथे मी आता आणखी 1 वाटी बेसन घेतलं आहे। तर यातलं अर्धी वाटी बेसन इथे घालूया, मिक्स करूया याला। अजूनही हे मला सैल वाटतंय, तर उरलेलं अर्धी वाटीसुद्धा बेसन यामध्ये मी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 2 वाट्या बेसन घातलं आहे। यावरती आता थोडंसं 1 चमचा तेल घालायचं, हाताला पीठ चिटकू नये म्हणून, आणि याचा असा गोळा तयार करून घ्यायचा। तर हा गोळा असा तयार आहे। आता हाताला तेल लावून याचे रोल बनवायचे आहेत। तर मी याचे 2 रोल बनवून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे रोल बनवू शकता। तर हे असे पहा, असं हाताने याला मी शेप देऊन घेते। तर असेच आपण दोन्हीही रोल तयार करून घेऊया। आता याला वाफवण्यासाठी इथे गॅसवरती मी एका भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे। यावरती अशी चाळण ठेवायची आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता। तर आता यावरती रोल ठेवायचा आहे। दोन्हीही रोल यावरती ठेवायचे आहेत। तर ही चाळण मी आधी ग्रीस करून घेतली तेलाने, आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 12 ते 15 मिनटं हे रोल वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनटामध्ये हे रोल व्यवस्थित वाफले जातात। तर पहा 15 मिनटं झालेत, आपण पाहूया। तर पहा हे रोल छान शिजलेत, आकाराने सुद्धा मोठे झालेत। तर आता हे रोल आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे रोल पूर्ण थंड करून घेतले आहेत। रोल पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर आता याच्या मी वड्या कट करून घेते।
यामध्ये आपण बेकिंग सोडा घातला म्हणून यामध्ये मी हळद घातली नाही. तुम्ही जर बेकिंग सोडा घालणार नसाल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हळद घाला. तर वड्या पहा तुम्ही मस्त आकार आलाय. तर आता अशा मी सगळा रोल कट करून घेतला. आता या वड्या आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल मस्त गरम करून घेतलं आहे. थोडंसं पीठ घालून पाहूया. तर पहा तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आता वड्या सोडायच्या आहेत. तुम्हाला जर जास्त तेल नको असेल तर तुम्ही या वड्या शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी घालून त्यामध्ये वड्या तुम्ही परतून घ्या. तशाही या वड्या खूप छान लागतात. तर आता या दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. मस्त कुरकुरीत होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा वड्या मस्त लागतात. तुम्ही नक्की करून पहा. तर पहा किती मस्त रंग आलाय. गॅसची फ्लेम मीडियम करून आपण या वड्या फ्राय करून घेतल्या. तर पहा या वड्या तयार आहेत. आपण काढून घेऊया. ते निथून अशा या वड्या काढून घेतल्यात मी आणि अशा सगळ्या वड्या मी तळून घेतल्या. तर तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते. पहा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशी ही वडी तयार आहे. तर या कोबीच्या वड्या नक्की करून पहा. खूपच मस्त खमंग लागतात. सॉस बरोबर, चटणी बरोबर तुम्ही या वड्या सर्व करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.